आम्ही गडिंग्लजतील सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालय इथे निवेदनासाठी सगळं उपस्थित आहोत। जम्मू काश्मीरमध्ये परवा त्या ठिकाणी एक दर्ग्याचं मध्ये एक फलक लावलेला होता व त्या फलकावर आपल्या भारताचं अशोक स्तंभचं चिन्ह होतं। शासनाच्या ह्याच्यातून बांधलेला तो दर्ग्याचं हॉलचं शासनाचा हे होतं कार्यक्रम होता। त्या ठिकाणी काही धर्मांधांनी एकत्र येऊन त्या आपल्या धर्माचा अपमान आहे असं म्हणून त्या अशोक स्तंभाची दगडाने ठेचून त्याचं विटंबना केली व आज सर्व भारतीयांचं व आपल्या संविधानाचा अपमान त्यांनी केलेला आहे। कारण की हे अशोक स्तंभ आपल्या भारताचं एक चांगलं आपले संविधान चिन्ह आहे, ते कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या ह्याचं हे नाही आहे चिन्ह। तरीसुद्धा आज आपल्या देशविरोधी कारवाई करण्याचे धर्मांध पुढं आहेत। आज हिने अशोक स्तंभाचं अपमान केला, त्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करावी व त्यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी आज प्रांत ऑफिस साहेबांनी दिलेलं आहे। तसेच जी लोक आहेत त्याला पाठीशी घालणाऱ्या राजकीय पक्षांना सुद्धा कारवाई करावी ही अशी मागणी केली। ही घटना कधी घडलेली आहे? बोल परत। ही घटना कधी घडलेली आहे? एक 4 दिवसापूर्वी घटना जम्मू काश्मीरच्या त्या ठिकाणी झालेली आहे, दर्ग्याच्या प्रार्थनागार बाहेर झालेली आहे। जम्मू काश्मीरच्या कोणत्या भागात ही घटना घडली? हजरतबल या दर्ग्यातील मुख्य प्रार्थनागारावर असणाऱ्या फलकावरील जे राष्ट्रचिन्ह आहे त्या धर्मांधांनी ते तोडून टाकले आहे। ईद ए मिलाद निमित्ताने आयोजित प्रार्थनेनंतर हा प्रकार घडलेला आहे।